हेडलाईन्स नंतर आपण सगळ्या बातम्या विस्ताराने पाहणार आहोत। सुरुवातीचीच बातमी आहे डोंबिवलीतल्या बेकायदा इमारतींवरील कारवाईची। गेल्या काही दिवसात डोंबिवलीतील 65 बेकायदा इमारतींवर तोडक कारवाई करण्यात आली आहे। याच प्रकरणात आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। बेकायदा इमारतींचं बांधकाम करणाऱ्या बिल्डर टोळीनं एकदा नाही तर दोनदा नागरिकांची फसवणूक केल्याचं समोर आलं आहे। बेकायदा इमारतींमधील रहिवाशांना न्याय मिळवून देण्याचं आश्वासन देत त्यांच्याकडून बिल्डरांनी पैसे उकळल्याची माहिती समोर आली आहे। न्यायालयात दाद मागण्यासाठी संबंधित बिल्डरने प्रत्येक इमारतीकडून 2.5 लाख गोळा केलेत। साधारण 1.5 कोटींच्या घरात रक्कम उकळली गेली आहे। मात्र निकाल आल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचं रहिवाशांच्या लक्षात आलं। डोंबिवलीमध्ये आज ठाकरे गटाचे दीपक म्हात्रे यांच्या उपस्थितीत एक बैठक झाली आहे आणि या बैठकीत हा सगळा प्रकार उघडकीस आलाय। दरम्यान दीपक म्हात्रे यांनी संबंधित बिल्डरवर कारवाई करण्याची मागणी केली आहे। डोंबिवलीतील 65 इमारतींचं बेकायदा प्रकरण आता चांगलंच चर्चिलं जात आहे। बिल्डरकडूनच रहिवाशांची फसवणूक झाल्याची माहिती समोर आली आहे। जी टोळी आहे या टोळीच्या विरोधात कुठलीही कारवाई होताना दिसत नाही। तर प्रथमतः आमचं म्हणणं तेच आहे आणि याचिकाकर्त्यांचं पण म्हणणं तेच आहे की जे यांनी पेपर तयार केले ह्याच्यामध्ये बघा KDMCचे नकली प्लॅन पास तर आहेतच, रेव्हेन्यू डिपार्टमेंटचा सातबारा देखील आहे आणि मोजणी डिपार्टमेंटचा मोजणी नकाशा देखील याच्यामध्ये आहे। म्हणजे सरकारी यंत्रणेचा किती गैरवापर या गोष्टींमध्ये झाला आहे। 3 डिपार्टमेंट KDMC, रेव्हेन्यू डिपार्टमेंट व मोजणी डिपार्टमेंट या तिन्ही डिपार्टमेंटचे बोगस पेपर याच्यामध्ये जोडलेले आहेत। त्याच्यानंतर हा प्लॅन रेरामध्ये दाखल केलेला आहे। तर हे जे बोगस पेपर तयार करणारे लोक आहे, आजची धक्कादायक माहिती अशी आहे की या ज्या 65 इमारती आहेत यांच्या या याचिकेच्या विरोधात कोर्टात जाण्यासाठी प्रत्येक इमारतीकडनं 2.5 लाख रुपये वर्गणी गोळा केली गेली आणि ती पण या नागरिकांकडूनच पैसे गोळा केले गेले आणि ते याचिका करण्यासाठी जवळजवळ 1.5 कोटी रुपये या लोकांनी ही निर्णय आल्यानंतर जमा केले। म्हणजे यांची हिंमत बघा किती आहे आणि यांची मुजोरी बघा किती आहे। आत्ताही ते लोकांची फसवणूक केलेली आहे। तर या प्रकरणाची सविस्तर माहिती देण्यासाठी अमजद खान आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। अमजद, या प्रकरणी आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती। ठाकरे गटाकडून ती बैठक आयोजित केली गेली होती। बैठक झाली, सर्वपक्षीय नेमके कोणकोणते नेते उपस्थित होते आणि बैठकीमध्ये नेमकं काय समोर आलं आहे? वर्षा डोंबिवलीत आज 65 बेकायदा बांधकाम प्रकरणात एक बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीत सर्वपक्षीय नेते येणार अशी चर्चा होती। मात्र ठाकरे गटाचे पदाधिकारी या बैठकीत होते आणि या बैठकीदरम्यान ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे, याचिकाकर्ते संदीप पाटील आणि जे 65 इमारतीचे रहिवासी या बैठकीत उपस्थित होते। या बैठकीदरम्यान पुढचा पाऊल काय उचलावा, पुढची दिशा काय असावी या संदर्भात चर्चा झाली। संदीप पाटील यांनी काही सूचना रहिवाशांना दिल्या आहेत। तसेच या जेव्हा बैठक सुरू होती त्या दरम्यान जे जिल्हा प्रमुख आहेत शिवसेना ठाकरे गटाचे दीपेश म्हात्रे यांनी अतिशय धक्कादायक खुलासा केला की 19 तारखेला हायकोर्टाने 65 इमारतीतील एक इमारत साई गॅलेक्सी प्रकरणात हायकोर्टाचा निकाल आला आणि ही इमारत बेकायदेशीर घोषित करत या इमारतीवर कारवाई करा असा आदेश KDMCला दिले। त्यानंतर देखील जे बिल्डर आहेत हे 65 इमारतीचे जे बिल्डर आहेत त्यांनी प्रत्येक इमारतीकडून 2.5 लाख रुपये गोळा केले आणि ही रक्कम होते 1.5 कोटी। हे 1.5 कोटी रुपये जमा झाले आणि ही रक्कम परत कोर्टात दाद मागण्यासाठी जमा केले होते। परंतु याच्या पुढे काय झाला, आता जे दीपेश म्हात्रेंनी आरोप केला यानंतर आता पुढे पोलीस काय कारवाई करणार हे पाहणे महत्त्वाचं ठरणार। मात्र 3 दिवसाआधी काही पुरावे दीपेश म्हात्रे यांनी कल्याणचे DCP अतुल झेंडे यांना दिले होते। कशा प्रकारे जे खोटे दस्तावेज तयार करून या इमारती तयार करण्यात आले, लोकांची फसवणूक झाली। अद्याप कल्याण पोलिसांनी कोणतेही पाऊल उचलले नाही। पोलिसांच्या भूमिकेवर देखील संशय उपस्थित होत आहे। आता त्यांना कोणाच्या आदेशाचा ते प्रतीक्षेत आहे हे काळ ठरवेल। मात्र सध्या जे नागरिक आहे त्यांची फसवणूक सध्या सुरूच आहे। नागरिकांना आधी पैसे घेऊन त्यांना अनधिकृत घर दिलं गेलं, नंतर आता त्या अनधिकृत घरं वाचवण्यासाठी कोर्टात दाद मागण्यासाठी पैसे गोळा केले जाते। हे अतिशय निंदनीय प्रकार आहे आणि सरकारने याची गंभीर दखल घेतली पाहिजे अशी मागणी आता होत आहे। पुढे आता पोलिसांकडून नेमकी कशी कारवाई केली जाते बघावं लागेल। अमजद, खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।